बाळा, आज मी तुला जो पहिला संकेत सांगणार आहे तो प्रत्येकाला मिळत नाही. हा संकेत फक्त त्यांनाच मिळतो जे मनापासून प्रार्थना करतात, जे आतून पूर्णपणे तुटलेले असतात पण तरीही माझ्यावरचा विश्वास कधी सोडत नाहीत. बाळा, तुझ्या आयुष्यात सध्या खूप काही चालू आहे. लोकांसमोर तू नेहमी शांत राहतोस, नेहमी हसत राहतोस, पण रात्री झोपताना मनात हजार विचार एकत्र येतात. कधी भविष्याची चिंता सतावते, कधी पैशांची खूप मोठी काळजी वाटते, कधी आपल्याच माणसांनी दिलेलं दुःख आठवून मन भरून येतं आणि कधी कधी स्वतःच्याच नशिबावर खूप राग येतो. मला सगळं दिसतंय बाळा, मला सगळं कळतंय. तू जेव्हा एकट्यात बसून रडतोस तेव्हा ते अश्रू थेट माझ्या चरणांपर्यंत पोहोचतात. तू जेव्हा अगदी हताश होऊन शांतपणे माझं नाव घेतोस ती आर्त हाक माझ्या काळजाला येऊन भिडते. आणि म्हणूनच आज मी तुला हा पहिला संकेत देत आहे. जर गेल्या काही दिवसांत तुला वारंवार काही गोष्टी स्वतःहून जाणवत असतील, जसं की अचानक अस्वस्थ असलेलं मन एकदम शांत होणं, कुठल्याही कारणाशिवाय माझी तीव्र आठवण येणं, माझं नाव किंवा माझी मूर्ती सतत तुझ्या कानावर, डोळ्यांसमोर पडणं, किंवा रात्रीच्या वेळी झोपेतून अचानक तुझी जाग येणं, तर समज बाळा, तुझ्या आयुष्यात आता एक मोठा बदल सुरू झाला आहे. कारण जेव्हा चांगला काळ जवळ येतो ना, तेव्हा त्याचे संकेत माणसाला आधीच मिळत असतात. बाळा, कधी कधी तुला असं वाटतं ना की तू या जगाच्या शर्यतीत खूप मागे पडलायस. तुझ्यासोबतच्या सगळ्यांचं आयुष्य खूप पुढे गेलंय आणि तू मात्र अजूनही त्याच वळणावर थांबलायस. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माझ्या दरबारात उशीर नक्कीच होऊ शकतो, पण कधीच अन्याय होत नाही. मी तुझ्यासाठी जो एक सुंदर मार्ग तयार करतोय तो आज या क्षणी तुला कदाचित दिसणार नाही, पण योग्य वेळ आली की सगळं काही अचानक बदललेलं असेल. तुझ्या मनात जी एक मोठी इच्छा दडली आहे, जी तू आजवर अगदी कोणालाच सांगितली नाहीस, ती इच्छा माझ्यापासून लपलेली नाही बाळा. तू अनेक वेळा हताश होऊन हार मानायचा विचार केलास, पण प्रत्येक वेळी आतून काहीतरी तुला पुढे जाण्यासाठी थांबवत होतं. ते थांबवणारं दुसरं कोणी नसून माझी तुझ्यावर असलेली अथांग कृपा होती. क्योंकि मी तुला कधीच पडू देणार नाही. आणि बाळा, हा तर फक्त पहिला संकेत आहे. दुसरा संकेत तर याहूनही जास्त खास आहे. तो संकेत तुला मिळाला की तुझ्या मनातल्या इच्छेचा मार्ग तुला डोळ्यांसमोर स्पष्ट दिसू लागेल. पण तो दुसरा संकेत मी तुला पुढच्या भागात सांगणार आहे. म्हणून माझं हे बोलणं शेवटपर्यंत मनामध्ये साठवून ठेव आणि पुढचा संकेत ऐकायला नक्की ये बाळा. फक्त अजून थोडा वेळ संयम ठेव. मनात येणाऱ्या वाईट आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि स्वतःवरचा आणि माझ्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस. कारण आयुष्यातले मोठे बदल हे नेहमी अगदी शांतपणे सुरू होत असतात. आणि बाळा, तुझ्या आयुष्यातही आता तसाच एक पवित्र बदल सुरू झाला आहे. हा पहिला संकेत याच गोष्टीचा पुरावा आहे की तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकली गेली आहे. तुझ्या दुःखाचे, त्रासाचे दिवस आता हळूहळू संपत आले आहेत आणि तुझ्या अंधाऱ्या आयुष्यात नवीन प्रकाश येण्याची वेळ खूप जवळ आली आहे. फक्त एकच गोष्ट मनात कायमची पक्की करून ठेव. तुझा विश्वास जितका खोल असेल, माझी कृपा तुझ्यावर तितकीच मोठी असेल. आदरणीय, डोळे बंद कर, मनातली सगळी काळजी दूर कर आणि अगदी शांत चित्ताने फक्त एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.